अवघ्या 2 वर्षाचं छोटंसं बाळ समू, जे की आपल्या प्रेमळ आईला गमावून बसलं होतं आणि तिच्या बदल्यात त्याला अशी सावत्र आई मिळाली जिने त्याच्या छोट्याशा जीवाला खूप त्रास दिला. तिने त्याला अन्न पाण्यासाठी सुद्धा तरसवलं, त्याला अमानुषपणे मारहाण करत असे. तो भुकेने व्याकुळ झाला तरी त्याला खायला देत नसे. कारण फक्त एवढंच होतं की तो तिच्या सवतीचा मुलगा होता, म्हणजेच ती त्या मुलाची सावत्र आई होती. आईचं नाव घेताच त्याचे हातपाय थरथर कापायला लागायचे. एका छोट्याशा गावात साध्याच मातीच्या घरात एक गोंडस बाळ जन्माला आलं. आई बाबांनी त्याचं नाव समर्थ ठेवलं. लाडाने सगळे त्याला समू म्हणत असत. समूची आई सुनीता आणि बाबा सुरेश दोघेही समूवर खूप प्रेम करायचे. त्याची आई तर त्याची संपूर्ण दुनियाच होती. आईचा तो मायेचा स्पर्श, तिचं गोंजारणं, तिचं हसणं, हे सगळं काही समूच्या खळखळून हसण्याचं आणि आनंदी राहण्याचं कारण होतं. सुनीता त्याला कुशीत घेऊन अंगाई गात असे आणि समू आपल्या बोबड्या शब्दात आईशी गप्पा करत असे. त्याची दुनिया एवढीच होती आणि ही दुनिया खूप सुंदर होती. समूचे बाबा सुरेश दररोज शेतात जाऊन दिवसभर खूप कष्टाचं काम करायचे आणि थकून भागून संध्याकाळी घरी यायचे. पण जेव्हा ते समूच्या चेहऱ्याकडे बघायचे ना, तेव्हा त्यांचा थकवा पार पळून जायचा. ते त्याला लगेच उचलून घ्यायचे आणि बराच वेळ त्याच्याशी खेळायचे, हसायचे. अशा पद्धतीने त्यांच्या छोट्याशा कुटुंबाची आनंदी दिनचर्या असायची. कोण जाणे त्यांच्या या आनंदी दुनियेला कोणाची नजर लागली आणि एके दिवशी समूची आई सुनीता आडावरून पाणी भरत असताना तिचा तोल गेला आणि ती आडात पडली. तिच्यासोबत पाण्यावर गेलेल्या बायकांनी घाई करून लोकांना बोलावून घेतलं. तिथे जमलेल्या पुरुष मंडळींनी महाप्रयत्नाने सुनीताला बाहेर काढलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पाण्यातून बाहेर काढलेली सुनीता निपचित पडलेली होती. समू तिच्याकडे बघून खूप रडायला लागला. आई आई म्हणून ओरडायला लागला. पण सुनीता या जगाचा निरोप घेऊन गेलेली होती. सुनीता तर गेलीच, पण समू सुद्धा खूप दुःखी झाला. हे बघून सुरेश रडायला लागला. तो खूपच दुःखी झाला होता. त्या रात्री रात्रभर समूला मांडीवर घेऊन सुरेश रडतच होता. असं कसं क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं, याचाच तो विचार करत होता. सोबतच छोट्याशा समूला कडेवर घेऊन सांभाळण्याची जिम्मेदारी त्याच्यावर पडली. आता त्याला कामालाही जाता येत नव्हतं. समूला एकट्याला घरी ठेवून जाण्या एवढा समू मोठा नव्हता. आता पुढे काय, हा प्रश्न सुरेशला सतावू लागला. काही दिवस तर सुरेशनं समूला सांभाळण्यातच घालवले, पण पुन्हा पैशाची चुणचुण भासू लागली. घरातलं काम आवरणं, समूला सांभाळणं आणि पुन्हा कामाला जाणं एकट्या सुरेशला शक्य होत नव्हतं. मग गावातल्या काही वयस्कर बायका मिळून सुरेशकडे आल्या आणि त्यांनी त्याला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून त्याच्या मुलाला आई मिळेल आणि घरसुद्धा सावरले जाईल. सुरेशनं संमती दर्शवली आणि एका मुलीसोबत त्यांनी लग्न केलं. तिचं नाव होतं अनिता. त्याच गावातली ती एक तरुण मुलगी होती. दिसायला साधारणच होती, पण तिचं बोलणं वगैरे गोड होतं. सुरेशला वाटलं ही मुलाचा सांभाळ चांगला करेल. अनिता सुरुवातीचे काही दिवस तर समूवर खूप प्रेम करायची. त्याची देखभाल करत असे, त्याला वेळेवर खाऊ घालायची. घरातलं सगळं काम आवरून ती समूला घेऊन इकडे तिकडे फिरायची. समू सुद्धा आता तिच्यासोबत रुळला होता. पण हळूहळू अनितामध्ये बदल होऊ लागला. समूच्या छोट्या छोट्या गोष्टीवर ती चिडायला लागली. त्याच्याकडून काही चूक झाली किंवा त्याने कपडे वगैरे मातीत खेळून मळवले की ती त्याला खूप ओरडायची, कधी कधी मारायची सुद्धा. असं करता करता हळूहळू तिने छोट्याशा समूला खूप मारायला सुरुवात केली. एके दिवशी तर समूकडून साखरेचा डबा सांडला. अनिता खूप चिडली आणि तिने चुलीमध्ये उलथनं गरम केलं आणि त्याला जोराचा चटका दिला. समूला खूप त्रास झाल्यामुळे तो खूप जोराने ओरडायला लागला. त्याचा आवाज ऐकून शेजारच्या बायका जमा झाल्या. तेव्हा त्या बायका अनिताला काही बाही बोलत होत्या, तेव्हा ती सुद्धा त्यांना पलटून उत्तर देत होती. तुम्ही कशाला मध्ये बोलता? तुम्हाला माहीत आहे का हा मुलगा कसा आहे तो? मी त्याला सांभाळते, खाऊ पिऊ घालते, त्याला कसं सांभाळायचं ते माझं मी बघून घेईन. तिची अशी उद्धट भाषा ऐकून सगळ्या बायका निघून गेल्या. घराच्या शेजारीच वैशाली नावाची एक बाई राहायची, जी की समूच्या सख्या आईची म्हणजे सुनीताची जिवलग मैत्रीण होती. समूला त्रास होताना ती नेहमी बघायची आणि तिला अनिताचं वागणं अजिबात आवडेनसं झालं. सुरेशच्या सुद्धा ह्या गोष्टी लक्षात येत होत्या, पण तो सुद्धा अनिताला घाबरायला लागला आणि काहीच बोलू शकत नसे. आता तर अनिताने हद्द केली. छोट्या समूला ती घरातली बरीचशी कामं करायला लावायची. त्याला पोटभर जेवायला सुद्धा ती देत नव्हती. तो भुकेने व्याकुळ व्हायचा, पण अनिताकडे काही खाण्यासाठी मागायची त्याची हिंमत होत नसे. तो हळूहळू अबोल होत गेला.
मुलांसोबत खेळताना सुद्धा तो गप्पच असायचा आणि कमीच खेळायचा. त्यांचा खेळ तो फक्त गुपचूप बघत असे. त्याच्या मनावर खूप दडपण आलेलं होतं. त्याच्या मनात सावत्र आईची भीती घर करून बसलेली होती आणि त्याने त्याच्याशी सहज बोलणं सोडून दिलं होतं. जेव्हा केव्हा ती बोलायची तेव्हा खूप ओरडून बोलायची आणि समूचे हातपाय थरथर कापायला लागायचे. वैशालीचं समूकडे नेहमी लक्ष असायचं. तिला समूचे होत असलेले हाल अजिबात बघवत नव्हते. ती कधीतरी अनिताचं लक्ष नसताना समूला हळूच बोलावून घेत असे आणि त्याला काही ना काही खायला देत असे. समू सुद्धा अनिता घरात नसली की लगेच वैशाली काकूंकडे जायचा. त्याला तिथे थोडंसं बरं वाटायला लागलं. वैशाली त्याच्या अंगावरून हात फिरवत असे, तहान भूक विचारत असे. तो नाही म्हणाला तरी त्याला काही ना काही खाल्ल्याशिवाय ती जाऊ देत नसे. खूप दिवसानंतर समूला वैशाली काकूकडून थोडंसं प्रेम मिळत होतं. वैशालीची घरची परिस्थिती जेमतेमच होती. ती शिवणकाम करून घरासाठी हातभार लावत असे. पण समूसाठी ती काम सोडून वेळ काढायची. शक्य तेवढं त्याला प्रेम देण्याचा ती प्रयत्न करत असे. आता हळूहळू समू खुलायला लागला. तो वैशालीकडे नेहमी जाऊ लागला. त्याला तिथं थोडंसं बरं वाटायला लागलं. कधी कधी तो वैशालीच्या बोलण्यावर हसायला लागला. बऱ्याच दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर असं हसू बघून वैशाली आनंदी व्हायची. आता समूला 5वं वर्ष सुरू होतं. वैशाली समूला जीव लावते असं आसपासच्या लोकांच्या तसेच अनिताच्या सुद्धा लक्षात येऊ लागलं. पण अनिताला ह्या गोष्टी खटकायला लागल्या. तिला वाटत होतं समूला व्यवस्थित सांभाळल्यामुळं वैशालीचं सर्वत्र कौतुक होतंय आणि माझी मात्र बदनामी. आता अनिता समूला वैशालीकडे जाऊ देत नव्हती. याच कारणामुळे तिने एके दिवशी समूला खूप मारलं आणि बजावून सांगितलं, त्या वैशालीकडे गेलास तर तुझी खैर नाही. पण समूला काही राहावेना. एके दिवशी अनिता कामानिमित्त बाहेर गेली होती. समूला वाटलं आपण पटकन वैशाली काकूला भेटून यावं म्हणून तो वैशालीच्या घरी गेला. एवढ्यात अनिता घरी आली. समू वैशालीकडे गेलेलं तिच्या लक्षात येताच तिने रागाने लाल झाली. आता अनिता वैशालीच्या घरी गेली आणि वैशालीला काही न बोलताच तिने समूच्या दंडाला धरलं आणि जवळपास फरफटतच घरी घेऊन गेली. समूला तिने खूप मारलं. त्याच्या अंगावर लालबुंद वळ उमटले होते आणि त्याला एका खोलीत तिने उपाशीच कोंडून ठेवलं. सुरेश कामानिमित्त बाहेरगावी गेलेला होता. दुसऱ्या दिवशीही वैशालीला समू कुठेच दिसत नव्हता. वैशालीच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती. समूसोबत हिने काय केलं असावं याचा ती विचार करत होती. ती देवाला प्रार्थना करत होती, देवा समूला सुरक्षित ठेव. आता 3रा दिवस उगवला. वैशालीचं सगळं लक्ष समूच्या घराकडे होतं. तो कुठे दिसतो का हेच ती नेहमी येता जाता बघत होती. पण समूचा आवाजही येत नव्हता आणि तो दिसतही नव्हता. आता वैशाली घाबरली. काय करावं तिला लवकर सुचत नव्हतं. कारण ते तिच्या जिवलग मैत्रिणीचं बाळ होतं आणि त्याचे असे हाल तिला बघवतच नव्हते. आता तिचा बंद तुटला. तिने हिंमत एकवटली आणि सरळ अनिताच्या घरात घुसली. अनिताशी काहीच न बोलता समू ज्या खोलीत होता त्या खोलीच्या दाराला तिने जोराचा धक्का मारला आणि दार उघडलं. समोरचं दृश्य बघून तिच्या अंगावर काटा आला. समू निपचित पडला होता. जवळपास तो बेहोशच झाला होता. त्याच्या अंगावरचे कपडे खूप मळलेले आणि फाटके होते. त्याला खूप ताप आला होता आणि त्याचा श्वास सुद्धा जोरजोरात चालू होता. वैशालीला काहीच सुचेना. ती पटकन जमिनीवर बसली. तिने समूला उचलून मांडीवर घेतलं आणि मोठमोठ्याने रडायला लागली. अरे देवा, या लहानशा लेकरानं काय पाप केलं होतं? त्याच्या नशिबाला अशी सजा का होते? असं ती मोठ्याने ओरडून देवाला विचारत होती. तिच्या आवाजाने आजूबाजूच्या सगळ्या महिला अनिताच्या घरी जमा झाल्या. त्यातली एक वयस्कर बाई म्हणाली, मला अगोदरच वाटत होतं ही बाई काही या लेकराला नीट सांभाळणार नाही. बघा ह्या बाईने या बाळाचे काय हाल केले ते. सगळ्या बायका अनिताकडे बघत होत्या. अनिता ओरडून म्हणायला लागली, हे माझं घर आहे. माझ्या घरात मी वाटेल तसं वागेन आणि तुम्ही कोण मध्ये बोलणाऱ्या? असं ती उद्धटपणे बोलत होती. पण यावेळी गाव गप्प बसणार नव्हता. गावातल्या वयस्कर व्यक्तींनी मिळून ठरवलं, या छोट्याशा बाळाची या बाईच्या तावडीतून सुटका करायची म्हणजे करायची. एवढ्यात सुरेश सुद्धा परत आला. घरात घडलेला प्रकार त्याच्या लक्षात आला. आता त्याचा राग अनावर झाला आणि तो अनितावर ओरडायला लागला, तू काय बाई आहेस? एक राक्षसीने आहेस. माझ्या मुलाला तू किती दिवस छळणार आहेस? म्हणत त्याने समूला उचललं आणि दवाखान्यात घेऊन गेला. सुरेशला रडू आवरत नव्हतं. डॉक्टरांनी समूवर उपचार सुरू केले. वैशाली सुद्धा त्याच्याजवळ बसून होती. थोड्या वेळाने समू शुद्धीवर आला. वैशालीला जवळ बघून त्याला हायसं वाटलं.
तिच्याकडे बघून काहीच न बोलता फक्त तो रडत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा व्हायला लागले. वैशालीनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला धीर दिला. समू म्हणाला, काकू मला आईकडे नेऊ नका, असं म्हणून तो पुन्हा रडत होता. हा हा म्हणता ही घटना गावातील प्रत्येक लहान मोठ्या माणसाच्या कानावर गेली. गावातील प्रत्येक व्यक्ती यावर उपाय शोधत होती. आता गप्प राहायचं नाही असं लोकांनी ठरवलं. गावातील प्रतिष्ठित मंडळी तेथे आली. त्यांनी अनिताच्या विरोधात आवाज उठवला. सुरेश गप्पच होता, कारण आज त्याला अनिताची नाही तर त्याचा मुलगा समर्थची गरज होती आणि या समाजाची सुद्धा गरज होती. आता समर्थ अनिताजवळ राहणार तर नव्हताच, पण त्याची कुठे सोय करावी याचा विचार सगळेजण करत होते. एवढ्यात वैशाली पुढे आली आणि म्हणाली, मी सांभाळते समर्थला. त्याला मी एका आईची माया देईन. मला शक्य तेवढं मी त्याला प्रेमाने सांभाळण्याचा प्रयत्न करेन. माझ्यावर विश्वास ठेवा. हा माझ्या जिवलग मैत्रिणीचा मुलगा आहे, जी की आज या जगात नाही. तिच्यासाठी मी तिच्या बाळाचे हाल अजिबात होऊ देणार नाही. समूला माझ्याकडे द्या, म्हणून ती गाववाल्यांसमोर हात जोडत होती. तिची तळमळ बघून प्रतिष्ठित लोकांनी हे मान्य केलं आणि आता समर्थ वैशाली काकूंकडे राहायला गेला. हळूहळू त्याची सुधारणा होऊ लागली. दिवसेंदिवस त्याचे शरीर सुदृढ दिसायला लागलं. चेहऱ्याचा रंग सुद्धा उजळला. त्याच्या डोळ्यात चमक आली. आता तो खुलत होता. त्याच्या मनातल्या गोष्टी बाहेर यायला लागल्या. वैशाली खरंच त्याला आईप्रमाणे जीव लावत होती आणि समू सुद्धा आता तिला आईच म्हणू लागला. वैशाली समूची खूप काळजी घेत असे. आता तिने त्याला शाळेत घातलं. त्याचे वेळेवर जेवण, त्याचे कपडे धुणं, वेळ काढून ती त्याचा अभ्यास सुद्धा घ्यायची. तिची परिस्थिती साधारणच होती. ती मेहनत करत असे. रात्रंदिवस ती कपडे शिवायची आणि समूच्या गरजा पूर्ण करायची. तिने समूला काहीच कमी पडू दिलं नाही. ती स्वतः शिळी भाकरी खात असे, पण त्याला मात्र ताजं जेवण देत असे. समू सुद्धा मुलाप्रमाणे तिला जीव लावायचा. शक्य तेवढी वैशालीला कामात मदत करायचा, जेणेकरून तिचा वेळ पूर्ण घरकामात न जाता तिला जास्तीत जास्त वेळ कपडे शिवायला देता येत होता. शाळेतून घरी येताच तो वैशालीच्या तब्येतीची विचारपूस करायचा. सुरेश सुद्धा गुपचूप येऊन कधी कधी समूला भेटून आणि वैशालीचे उपकार मानून जात असे. अनिताने तर समूला जसं काय आपल्या जीवनातून काढून फेकलं होतं. ती त्याची अजिबात चौकशी करत नसे. दिवसामागून दिवस जात होते. समू मोठा होत होता. आता वैशालीलाही 2 मुलं होते. एक मुलगा विनोद आणि एक मुलगी मनू, जे की समूसोबतच वाढत होते. सख्या बहीण भावाप्रमाणे ते एकमेकांची काळजी घेत असत. इकडे अनिताला सुद्धा 2 मुलं झाली, पण दोन्ही मुलं आईप्रमाणेच उद्धट होती. त्या दोघांची आपसात नेहमीच भांडणं व्हायची. दोघेही अनिताला माया किंवा प्रेम देत नव्हते. वैशाली आणि समूच्या नात्यातला जिव्हाळा बघून अनिताला त्याचा हेवा वाटू लागला. आता समूने 10वीची परीक्षा दिली होती. तो अभ्यासू, कष्टाळू होता. त्याने 10वीला चांगले गुण मिळवले. त्याला पुढे शिकावंसं वाटत होतं, पण त्याला माहीत होतं की वैशालीकडे एवढे पैसे नाहीत. त्यानं शहरात जायचं ठरवलं. तसं त्यानं वैशालीला सांगितलं. तिला समूची काळजी वाटत होती. एकटं लेकरू शहरात कसं राहील, आपल्याकडे एवढे पैसे नाहीत, पुन्हा त्याचे हाल व्हायला नको, असं ती म्हणत होती. पण समूने हट्टच धरला आणि शेवटी वैशालीच्या संमतीने तो शहरात गेला. सुरुवातीला त्याने तिथे काम शोधायला सुरुवात केली. मिळेल ते काम करण्याची तयारी त्याची होती. शोधून शोधून एका धाब्यावर त्याला काम मिळालं. दिवसभर शाळा करून उरलेल्या वेळात तो धाब्यावर काम करायचा. रात्री उशीरपर्यंत तो अभ्यास सुद्धा करायचा. धाब्याचा मालक दयाळू होता. कामाच्या बदल्यात त्याला काही पैसे मिळायचे आणि धाब्यावर जेवण सुद्धा मिळत असे आणि तो तिथेच राहायला लागला. तो रात्रंदिवस मेहनत करत असे. तो जेव्हा थकत असे तेव्हा त्याला वैशालीचा आईचा चेहरा समोर दिसायचा. त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि एके दिवशी त्याला मेहनतीचं फळ मिळालं. त्याला लवकरच चांगली सरकारी नोकरी लागली. आता समूला चांगला पगार मिळू लागला. त्याला पहिला पगार आला की त्याने स्वतः गावी जाऊन वैशालीच्या हातात अगदी प्रेमाने ठेवला आणि वैशालीच्या पायावर डोकं ठेवलं. वैशाली सुद्धा समूकडे खूप कौतुकाने बघत होती. तिने समूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला आशीर्वाद दिला. आता दर महिन्याला समू त्याच्या पगाराचा मोठा भाग वैशालीला पाठवत असे, जेणेकरून तिच्या दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण होतील. समूने मनोमन ठरवलं होतं की ज्या आईने स्वतः उपाशी राहून आपल्याला जेवण घातलं, तिला आता कधीही काहीच कमी पडू द्यायचं नाही. इकडं अनिताच्या जीवनात दुःखच दुःख आलं होतं. सुरेशची तब्येत
ही आता बरी नसायची, त्यामुळं तो नियमित कामाला जाऊ शकत नसे. तिची दोन्ही मुलं काहीच काम करत नव्हते. घरात आर्थिक टंचाई भासू लागली. दोन्ही मुलं अनिताला म्हणायचे, तू कधी कुणाला प्रेमानं वागवलंस का? आज समूला तू प्रेम दिलं असतं तर आज त्याने आपल्याला पैसे पाठवले असते, असं म्हणून दररोज मुलांकडून अनिताला टोमणे मिळायचे. अनिता आता एकटी पडली होती. तिच्या डोळ्यात आता अश्रू नाही तर फक्त पश्चाताप होता. एके दिवशी समू दिवाळीच्या सणाला गावी आला होता. यावेळी समूला माफी मागायची असं अनितानं ठरवलं आणि ती सकाळीच वैशालीच्या घरी गेली. समू आणि त्याची भावंड म्हणजेच वैशालीची मुलं मिळून गप्पा गोष्टी करत हसत खेळत चहा पित होती. अनिताच्या घरात असं हसतं वातावरण अजिबात नव्हतं. अनिताला अचानक तिथे बघून सगळेच गप्प झाले आणि एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागले. थोडा वेळ तिथे शांतता पसरली. अनिताला कोणी बोलेनासं झालं. फक्त सगळेजण अनिताकडे बघत होते, पण समू मात्र मागे मान वळवून बघू लागला. त्याला अनिताकडे बघून आता थरकाप होत नव्हता, पण त्याच्या मनात आग भडकल्यासारखं होत होतं. तिने दिलेल्या चटक्यांचे वन त्याच्या शरीरावर आणि तर होतेच, पण मनावर सुद्धा कोरल्या गेले होते. तिने बोललेले शब्द सुद्धा त्याच्या मनावर जसेच्या तसे उमटलेले होते. एवढ्यात कानावर आवाज पडला, समर्थ, मला माफ कर. मी तुला खूप त्रास दिला, याचा मला पश्चाताप होतोय. तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण कृपा करून मला माफ कर. आणि ती रडू लागली. पण आज तिच्या अश्रूंना अजिबात किंमत नव्हती. कुणालाही तिच्यावर दया येत नव्हती. अनिताकडे न बघता समर्थ थोडा मिश्किलपणे हसला आणि म्हणाला, माफ करेन, पण आई कधीच म्हणणार नाही. आणि त्याने उठून पुन्हा वैशालीचे पाय धरले आणि म्हणाला, आई काय असते हे तूच मला दाखवून दिलं. आई, मी तुझा जन्मभर आभारी राहीन. मी तुझी सावली बनून जन्मभर राहीन. असं म्हणून समूचे डोळे भरून आले. आता समू नोकरीला लागून 2 वर्ष झाली होती. वैशालीने एक सोज्वळ, सुंदर, सुशील मुलगी बघून समूचे लग्न जमवलं. मुलीचं नाव पल्लवी होतं. ती सुंदर आणि सुशील होती, पण समजूतदार सुद्धा तेवढीच होती. आणि लग्नाचा दिवस उगवला. वैशालीने समूला स्वतःच्या हाताने सजवलं. धूमधडाक्यात लग्न पार पाडलं. सून घरी आली. समू आणि पल्लवी दोघांनी मिळून वैशालीचे पाय धरले. वैशालीचे सुद्धा डोळे भरून आले, म्हणजेच आनंदाश्रू तिच्या डोळ्यात तरळत होते. वैशाली समर्थला म्हणाली, आज तुझं वैवाहिक आयुष्य सुरू होणार आहे बाळा, आणि माझ्या प्रेमाचं, ममतेचं सगळ्यात मोठं फळ आज मला मिळालं. आणि वैशालीने दोघांना भरभरून आशीर्वाद दिले. पल्लवीनेही वैशालीला आईच मानलं. आता हे घर एक परिवार होतं, ज्यात रक्ताचं नाही तर एक आपुलकीचं नातं होतं, जे की सगळ्यात मजबूत असतं. आजही समूह शहरात नोकरी करतो, पण गावाकडच्या घराची तो सतत काळजी घेतो. इकडे अनिता एकटी पडली. आता ती म्हातारी झाली होती, शिवाय आजारी सुद्धा असायची. त्याच घरात बसून असते ज्या ठिकाणी तिने समूला त्रास दिला होता. तिची मुलं सुद्धा तिच्या सोबत राहत नाहीत. आता त्या ठिकाणी ती एकटी, सोबत पश्चातापाची आग आणि आठवणींच्या सावल्या आहेत. तर मित्रांनो, या कथेमध्ये आईचं नातं रक्ताचं नाही तर कर्तव्याचं आहे, जे की वैशालीने निभवलं होतं आणि जे समूनं सहन केलं ते ऐकून अंगावर काटा येतो. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.